आपण ज्या नेहमी गोळ्या किंवा औषधं घेतो त्या कोणत्या आहेत ते आपल्याला माहिती आहे का? चला तर चिन्हांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्या गोळ्यांचा अर्थ काय आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात. तर पहा, गोळ्या आणि औषधांच्या पाकिटावर हे चिन्ह आर्यक्स, बघा लाल बॉक्स मध्ये आर्यक्स, ओटीसी, स्केड्यूल यक्स असे चिन्ह तुम्हाला पाहायला भेटतात. चला माहित करून घेऊया याचा अर्थ काय आहे. तर सर्वात पहिले पाहू आपण आर्यक्स. बघा, आर्यक्सचा अर्थ काय? डॉक्टराच्या चिठ्ठीनं मिळणारं औषध. हे औषध फक्त डॉक्टराच्या चिठ्ठीनंच आपण घेतलं पाहिजे, ही गोष्ट महत्वाची आहे. हे चिन्ह दिसले तर ते औषध फक्त डॉक्टराच्या प्रिस्क्रिप्शननं मिळतं. तुम्ही स्वतःहून घेऊ नये किंवा घेऊ शकत पण नाही, साईड इफेक्ट होऊ शकतात. पहा, त्यानंतर आहे रेड बॉक्स आर्यक्स. बघा, रेड बॉक्स दिसतोय त्यामध्ये आर्यक्स आहे. धोकादायक, विशेष काळजी घेण्याची औषधे आहेत हे. पहा, लाल बॉक्स मध्ये आर्यक्स असे लिहिलेले दिसते. यातील औषधे साईड इफेक्ट जास्त असू शकतो, म्हणून डॉक्टरच ठरवतात की औषध पेशंटला सूट होतात की नाही, द्यायची की नाही. हे औषध आपण चुकून पण स्वतःच्या मनाने घेऊ नये. आणि यानंतर आहे बघा शेड्यूल यक्स. शेड्यूलचे बरेचसे प्रकार आहे, पण त्यामधला जो शेड्यूल यक्स आहे हा अतिशय महत्वाचा आहे. नशा करणारे औषधे हे असतात. पहा, अत्यंत नियंत्रित औषधे असतात हे. नशा निर्माण करणारे किंवा गंभीर औषधे असतात. चुकूनही हे घेऊ नका किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्या. प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतच नाही, बाहेर कुणालाही विकता येत नाही. याला अवैध समजलं जातं हे औषध विकणं. चला तर पाहू मग शेड्यूल यक्स काय आहे. बघा, ही औषधे अत्यंत कडक नियंत्रणाखाली विकली जातात. फक्त स्पेशल लायसन असलेल्या मेडिकल स्टोअर्स मध्येच विकली जातात. डॉक्टरांच्या मूळ प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही. फार्मासिस्टला याची किमान 2 वर्ष रेकॉर्ड ठेवावी लागतात. ही औषध नशा निर्माण करणारी किंवा मानसिक प्रभाव टाकणारी असतात. त्यामुळे ही औषधे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये किंवा आपल्या घरामध्ये जर कोणी घेत असेल तर त्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. शेड्यूल यक्स ही कॅटेगरी ड्रग्सशी रिलेटेड आहे, नशा करणाऱ्या औषधाशी रिलेटेड. पहा, त्यानंतर आहे ओटीसी म्हणजे ओव्हर द काउंटर. ही औषधे घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली मेडिकल स्टोअरवरून घेऊ शकता. बघा, मागील पैकी कुठलेही चिन्ह नसलं तरी आपल्याला डायरेक्ट दुकानावर मिळतात. जर चिन्ह दिलं असेल तर मग ते त्या कॅटेगरीमध्ये येतील. बघा, याचे काही महत्वाचे उदाहरणं पहा. पॅरासिटामॉल आपण घेतो, त्यानंतर सिट्रिझिन घेतो आपण, जेलुसिल घेतो, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या ह्या तुम्हाला विदाऊट डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनने भेटतात. तर अशा पद्धतीने औषध घेताना आपण त्यावरचे चिन्ह पाहणं गरजेचं आहे. मेडिसिन आपल्या मनाने मुळीच घेऊ नये. तर पहा, दैनंदिन जीवनामध्ये मेडिकल औषधे अतिशय महत्वाचे असतात. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारच्या गोळ्या औषध घेतो हे आपल्याला समजले पाहिजे, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. आपण आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना कोणत्या औषधी देतो ते आपल्याला समजलं पाहिजे किंवा आपण घेतो ते आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे. माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.